रामराम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहोत एक चांगल्या नवीन गाण्यासाठी आलेलो आहोत. राजा राजा एक साऊथचं फिलिंग म्हणून हे गाणं दिसून येते आणि सध्या ते लॉन्चच्या ह्याच्यावरती रिलीज होण्याच्या मार्गावरती आहे. तर आज आपल्या समोर उभे आहेत एक तर आपले हितेश मोडक जे कलाकार आहेत, ते अभिनेत्री आपले अमृता मॅडम, सचिन कांबळे आणि आपले आहेत एडिटर अभिषेक. तर काय सांगणार आपल्या या गाण्याबद्दल राजा राजा? हे गाणं ॲक्च्युली आमचं खूप रॅन्डमली डिसाईड झालं की असं काहीतरी करायचं आहे. मग मी विचार करत होतो, मग एक दिवशी अमृताशी मी बोलत होतो. अमृताची आयडिया होती की एक गाणं करायचं आपल्याला एका प्रोड्युसरसाठी, पण ते अपॅरेंटली वर्कआउट झालं नाही. तर त्या मग याच्यावर बोलता बोलता अशी आयडिया झाली की तू स्वतःसाठी गाणे करत यूट्यूब चॅनल, म्हणजे सगळ्यांचंच आहे आजच्या तारखेत, सगळेच सिंगल म्हणून येतात घेऊन. तर डिस्कस करता करता कोणतं गाणं करायचं तर हे एक गाणं होतं असं माझ्याकडे. आणि सडनली हा थॉट आला माझ्या डोक्यात की असं असं आहे एक सिच्युएशन आणि आपण याच्यावर असं जर गाणं केलं आजच्या करंट परिस्थितीवर, आणि त्यावर मग ते ब्रेकअप सॉन्ग कसं, आणि फुल डान्स ओरिएंटेड ब्रेकअप सॉन्ग. बरोबर. तर पण व्हॉट एव्हर जे मला करायचं होतं ते मला खूपच लार्जर दॅन लाईफ करायचं होतं. तर मग ते स्केल पाहिजे त्याला, मग त्याला एक करेक्ट टीम पाहिजे. मग अमृता म्हटली की आपण करूया, त्याच वेने आपण जाऊया आणि तसंच करूया. मग आम्हाला मी एक फिल्म करत होतो पुन्हा शिवाजीराजे भोसले सरांची, महेश सरांची. तेव्हा त्यांची गाणी करताना मला सचिन भेटला. मग सचिनशी बोलता बोलता मला कळलं की यूट्यूबचं वर्ल्ड किती मोठं आहे. बरोबर. खूपच मोठी ऑडियन्स आहे त्याला. म्हणजे त्यातली माणसं तर मला वाटतं की सिनेमाचं म्युझिकच ऐकत नाही, त्यांचं स्वतःचं एक जग आहे. बरोबर. मग त्याच्यावर बोलताना मला रिअलाइज झालं की आपण असं केलंच पाहिजे. मग ह्याने थोडंसं प्रोत्साहन दिलं, नाही सर आपण करूया. आणि त्यांनी पण एक विशेष म्हणजे त्याच्यात त्याचं योगदान आहे की इतकं सगळं उभं करणं, इतके डान्सर्स घेणं. म्हणजे मला वाटतं की 200-250 डान्सर्स आणि ज्युनियर्स आहेत ऑन सेट. आणि जी आपली बॅक एंड टीम आहे, ॲक्च्युली ती बॅक एंड नाही, फोर्थ कमिंग टीमच आहे, म्हणजे अपफ्रंट टीम आहे. म्हणजे आमचा एडिटर झाला अभिषेक, तो सध्या आता नॉमिनेटेड आहे फिल्मफेअरसाठी, तणाव 2 साठी. चांगली कामं करतो. आणि अशी सगळी VFXची टीम आहे, खूप मोठी टीम आम्ही घेतली ज्यांनी कंताराचे VFX केले. मग DI वाले सगळे जे प्राईम फोकस वगैरेसाठी काम करतात, अशा लोकांची टीम घेऊन. आणि मला वाटलं की काहीतरी इंटरेस्टिंग आणि आउट ऑफ वे जाऊन काहीतरी करता येईल. जे सिनेमाचं म्युझिक जेव्हा करतो ना तेव्हा खूप लिमिटेशन्स येतात कधी कधी, म्हणजे कारण डिरेक्टर्सची एक सिच्युएशन असते, त्याला एक आपल्याला एनहान्स करायला आपलं एक असतं ना की तेवढंच आपल्याला करावं लागतं. तर मग ते करता करता ही सगळी मंडळी मिळाली आहेत. आणि अमृताने जे वन टेक सगळं शॉट वगैरे सगळं केलं आहे ते खूप इंटरेस्टिंग झालं. म्हणजे डान्स वगैरे तर तुम्ही बघालच, पण खूप इमोशन बेस्ड स्टोरी आहे ह्याला. खूपच एक्सायटेड आहे आम्ही. हे गाणं आज येतंय 5 वाजता, गाणं येतंय, रिलीज होतंय. अमृता मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. अमृता मॅडम, मी जे गाणं जे फिलिंग बघितलं एक साऊथ टच दिसतोय, पण त्याच्यामध्ये मेन म्हणजे ते तुमचं जे आकार केलेलं आहे, तुमचं मेकअप बोला काय कपड्यांची एकदम वेगळाच वाटत. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? ऍक्च्युली माझं बोलणं सुरुवातीला जसं झालं होतं की मला खूप इंटरेस्टिंग काहीतरी एक गाणं असं करायचं होतं. बेसिकली फिल्म करायची होती आणि प्रत्येक ऍक्टरचं एक स्वप्न असतं की आपल्याला स्वतःला एका वेगळ्या भूमिकेत बघायचं असतं प्रत्येकाला. सो माझे सेम होतं तसं, कारण आतापर्यंत सिरियल केल्या, फिल्म्स केल्या बऱ्याच, पण जेवढं प्रेम मला तिथून जे मिळालं, सो मला अजून जरा मी अजून झाली हावरेपणा अजून आला माझ्यात की नाही अजून काहीतरी वेगळं काहीतरी करून बघूयात. आणि हितेश नशिबाने मला भेटला आणि काहीतरी इंटरेस्टिंग गाणं मला करायचं आहे आणि तू प्लीज मला म्हणजे सांग काय करू शकतो आपण. आणि हितेशचं ऑलरेडी म्युझिकची मी खूप मोठी फॅन होते आधीपासून, त्यामुळे माझं नशीब आहे की मी पहिलंच माझं सिंगल सॉन्ग येते आणि त्याचा रिस्पॉन्स इतका कमाल आलाय. लुक वाईज जर म्हणाल तर माझ्या मते मला तो एक्सपेरिमेंट करायचा होता की मी ओव्हरऑल मी जशी आहे, पर्सनॅलिटी माझी थोडी राऊडी आहे, थोडी लाऊड आहे, किंवा मला आवडतं असं राऊडीनेस. सो मला ते पूर्ण युटिलाइज करता आलं माझ्या ह्या पूर्ण गाण्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली हेल्प करायला आमचे डिरेक्टर
सचिन सर होते, हितेश आणि माझं असं डिस्कशन झालं होतं की आपण तुला रॉ लुक देऊयात, कारण ग्लॅमर करण्यापेक्षा रॉ लुक घेऊन जर आपण पोहोचलो सगळ्यांपर्यंत तर मे बी ते खूप टच होईल सगळ्यांना. आणि ते वर्क झालंय. आणि टीजर पहिला जेव्हा आउट झाला, म्हणजे मी बघितला नव्हता टीजर, जरी मी काम केलं असलं तरी मला खूप नंतर टीजर लक्षात आलं की अच्छा, आजचा टीजर इतका छान झाला आणि इतका कमाल झालाय. सो माझ्या मते ती रिॲक्शन खूप खूप भारी होती सगळ्यांचीच त्या टीजरला घेऊन. आणि तो लुक पण खूप कमाल झाला. म्हणजे हे सगळं टीमवर्कच आहे की आपण मग ही साडी द्यायची का, किंवा मग थोडा डस्की लुक देऊयात का तिला, मग काय तिचं असेल, सगळं हे टीमवर्कच होतं. पण एकंदरीत बघायला गेलो, मी गेल्या आठवड्यात एक आर्टिकल वाचलं. त्या आर्टिकलमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आहे, कारण की तुम्ही त्यावेळी बिमार होते काय ते. हो. तो कसा तुमचा एक्सपिरियन्स, तुम्हाला कसा काय ऍक्च्युली आम्ही शूट करणं म्हणजे एक तर मध्येच पावसाचं वातावरण खूप होतं आणि त्याच्यात पावसात सरांचं, आमच्या डिरेक्टर सरांचं म्हणणं होतं की आपण पावसात कसं शूट करायचं, कारण डिफिकल्ट आहे. एकतर डान्स व्हिडिओ आणि त्याच्यात 200 डान्सर्स आम्ही बोलवले होते. मग इतक्या डान्सर्सला घेऊन ऑप्शन नव्हता ह्याला, म्हणजे नाही, ऑप्शनच नाही, कारण त्या दिवशी करणं भाग होतं, कारण सगळं स्केड्यूल लागलं होतं ऑलरेडी. आणि ते लोकेशनच इतकं मस्त होतं की चलो, म्हणजे एका पॉइंटला असं झालं की आम्ही थांबायचा प्रयत्न केला, पण मग शेवटी मी ह्या 2 लोकांनी डिसिजन घेतला की जे होईल ते होईल. मे बी तुम्ही आपल्या जिद्द ती- गाण्यातच जिद्द केली. एक्झॅक्टली गाण्याचं नशीब असेल आपल्या की ते पावसातच शूट करणं होतं. आणि आत्ता जे आउटपुट बाहेर आलं, म्हणजे ते पावसाने आम्हाला, म्हणजे देव आमच्या पाठीशी होता त्या दिवशी. आणि इतकं अमेझिंग ते शूट झालं, खूपच सुंदर झालं. मग मी पण असा विचार केला की ठीक आहे ना, पावसात तर पावसात, म्हणजे भिजलो लागलं पायाला काय होतंय, पण आपलं गाणं, आपलं बेस्ट काहीतरी येतंय बाहेर. आणि शेवटी हीच मेहनत असते. आणि ह्या मेहनतीचं फळ माझ्या मते नक्की गाणं जेव्हा सगळे बघतील तेव्हा डेफिनेटली सगळ्यांना मजा येणार आहे बघून गाणं, म्हणजे खूपच एन्जॉय करतील सगळेजण. आपण सचिन सरांकडे येऊया, मास्टर ऑफ कॅप्टन ऑफ शिप. सर, काय सांगणार तुम्ही या दोघांबद्दल? ह्या दोघांनी तुम्हाला किती पाठी पुढे काय कसं काय केलं असणार अनुभव? अनुभव म्हणजे मी म्हणजे हितेश सरांना मी म्हणजे फक्त मी ऐकलेलं आहे यांचं काम, कारण की मी बघत आलो यांची कामं. म्हणजे यांची खूप सारी बॉलिवूड म्हणा, मराठी म्हणा, सगळ्यात हिट सॉंग्स दिलेले आहेत. त्या माणसावर कधी ओळख होईल इथपर्यंत होतं माझं. पण पुन्हा शिवाजीराजे भोसले या सेटवरती सर भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला जे काही ॲप्रिशिएशन दिलं आणि म्हणाले की अरे आपल्याला सोबत काम करायचं आहे. मी खूप प्रचंड खुश झालो. म्हटलं सर नक्कीच करूया, बोललो तुमच्यावर काम करायची इच्छाच आहे. आणि त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये गाणं ऐकवलं. अरे गाणं ऐकून पागल झालो मी. म्हणून म्हणजे ॲक्च्युली दुसरं गाणं ऐकलं होतं. त्याला माझी कार पण आवडली पहिला. प्रचंड कारची मोठी कार आहे जामकरांची. त्यात बसतानाच मी जरा घाबरत बसलो, एवढी मोठी कार. तर मग सरांनी गाणं ऐकल्यावरती मी गाणं खुश झालो खूप. म्हणलं करूच आपण. मग त्यानंतर मग थोडासा गॅप गेला, पण सर मग कॉन्टॅक्टमध्ये होते फोनवरती. आम्ही जवळजवळ तास बोलायचो फोनवरती की कसं करायचं, प्लॅन काय करायचं. आणि याच्यानंतर मग ठरलं फायनली की आम्ही हे गाणं शूट करतोय, राजा. पण असं झालं की मग ते पावसाचा सीझन होता आणि मग त्या पावसामध्ये कसं शूट करायचं आणि एवढे डान्सर्स घ्यायचे वगैरे. मग आम्ही 200 डान्सर्स वगैरे बोलवले आणि मग पाऊस पडतोय बेफान, तिथे कोण चालू पण शकत नाही. अशा ठिकाणी हिरोईन आमची उभी राहिली. आता बोलले ही अमृता मॅडम डान्स कशा करतील, प्रचंड चिखल होतं, आम्ही चालू शकत नव्हतो. पण त्यांनी सुरुवातीचा टेक एक थोडासा असं केलं. म्हणालो मॅडम करावं लागेल. आम्ही दोघं म्हणालो, ते म्हणाले करणार आहे, घाबरू नकोस. आणि त्याने जो काही जिथे चालता येत नव्हतं त्याने डान्स केलाय, असा फाडलाय डान्स. तुम्ही गाणं बघाल. अजून एक कॉम्प्लिकेटेड गोष्ट अशी आहे नवीन की त्याने पहिलं 1-1.5 मिनिटाचा शॉट विथ सो मेनी डान्सर्स त्यांनी 1 टेक प्लॅन केलंय विदाउट एडिट. 1 टेक आहे म्हणजे मॅडमची एंट्री आणि अख्खं संपेपर्यंत म्हणजे 1.5 मिनिटाचा डान्स आहे. आणि तो विथ एक्सप्रेशन्स, विथ एनर्जी, सगळ्यांना बरोबर कम्युनिकेट करून अफलातून केलं. म्हणजे अख्ख्या गाण्याचं म्हणाल ना, अमृता मॅडमनी गाण्याला आमच्या इथून वाचवलं अक्षरशः. कारण की एवढ्या पावसामध्ये चिखलात मला कसं होईल शूट. मी म्हणालो पण एका सर्टन पॉईंटला की सर आपण शूट काय करूया, पण एवढे डान्सर्स आणले, पेमेंट कसं करायचं, काय करायचं. म्हणालो होईल ते होईल, करूया. आणि ते झालं, गाणं अफलातून झालं. म्हणजे मी युट्यूबला ना आतापर्यंत 50च्या वरती गाणी केलीत, पण हे गाणं माझ्यासाठी एक वेगळ्याच लेवलला घेऊन गेले. इव्हन मी मूवीची पण कामं केली, सरांबरोबर काम केले, महेश मांजरेकर सरांबरोबर काम केलं. खूप वेगळा एक्सपिरियन्स आला, खूप मजा आली. पण ह्या सिंगल्स गाण्यामध्ये जी करताना मजा, बिकॉज ह्यांनी मला एकदम फ्री आन्सर दिलं की बिंदास करतो, तुला जसं हवंय तसं कर. त्यामुळे तो माझा आउटपुट आला आणि कमाल झाले काम, कमाल. त्यामुळे मी हितेश सरांचा
खूप थँक्यू म्हणतो की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली आणि त्यांच्यामुळे मी आता इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातोय, पोहोचतोय. सो एवढी गाणी केली, पण ह्या गाण्याने मला भरभरून दिले. या दोघांचाही मी आभार मानतो, अमृता मॅडम आणि ते सरांचं. थँक्यू सो मच. सर मी तुमच्याकडे येतो. एकंदरीत हे गाणं तर बघितलं, पण असं वाटतंय की हे गाणं असं तर नाही की कोणाला असं आवडून असं काय कुठली आठवण बिटवण असं काही? नाही असं काय नाही. आता सध्याची परिस्थिती अशीच आहे, म्हणजे नाही. आणि आता कसं आहे, ते जात-पात आणि ह्यावर आपण आता पण मी एक दिवशी आम्ही काहीतरी युट्यूबवर बघताना ती करंट सिच्युएशन दिसलेली. ते बघताच मी हिला आणि याला फोन केला की हे आत्ता बघ अशी केस झाली. अजूनही बरोबर. चालू आहे. अजूनही चालेल जातीवर. तर मी म्हटलं ह्याला आपण घेऊन काहीतरी एक मेसेज देता आला सोसायटीला, तर नथिंग लाईक इट. त्या थॉटवर आम्ही गाणं केलं. अमृता मॅडम, जेव्हा तुम्ही सीन करत होते, तुम्ही तुमचा पावसाचा Yes. कुठला पण, तर तुम्हाला कुठली अशी विलक्षण तुम्हाला आठवण आली का कुठली, या बाबा इकडे या असे म्हणजे असं येऊन गेला आहे असं? पावसाचं पावसाचं मला मुळात पाऊस खूप आवडतो आणि माझ्या आवडीचा ऋतू पाऊस आहे. आणि मी खूप, मला म्हटलं ना, मी खूप लकी आहे की मी पावसात ते गाणं अख्खं शूट केलं आणि ते पण असा विषय घेऊन पावसात गाणं करणं. कारण आपण रोमॅन्टिक गाणी बरीच बघितली आहेत बरोबर आहे. पावसातली. हे काहीतरी वेगळं गाणं आहे जे पाऊस माझ्या मते ह्या रूपात पण लोक ऍक्सेप्ट करतील की नाही माहिती नाही, पण आम्ही ते एक्सपेरिमेंट करून बघितलाय. सो येस, मजा आली. आणि पाऊस मला खूप आवडतो. त्या दिवशी माझ्या मते काहीच विचार न करता ते शूट झालं होतं. म्हणजे किती पाऊस आहे, चिखलात पाय आहे, माझी अख्खी साडी भरली होती. शेवटी तुम्हाला जो आवडतो ना. तेच म्हणलं ना, पावसाचं असं रूप बघितलं नव्हतं. पाऊस वेगळ्या रूपात मला आवडतो, हे पावसाचं रूप मी बघितलं नव्हतं. त्यामुळे मजा आली म्हणजे ओव्हरऑलच. सर आता हे सगळं तर जागा झालं, पण तुमची जी कटिंग करते, एडिटिंग, ते कुठे कुठे काय कमी जास्त? इनकी वजह से तो हम दिख रहे हैं. नहीं हिंदी में बोलते. हाँ. बहुत कम. मेरा हितेश का कोलैबोरेशन हम लोग वेब सीरीज़ काफ़ी कर चुके हैं साथ में. हम लोग फिल्म्स के 1-2 काम कर रहे हैं. एंड इट्स नॉट ओनली लिमिटेड टू द एडिटिंग एंड ही इज़ बीइंग द म्यूज़िक डायरेक्टर. It has always been, somehow it has always become a situation where the friendship has taken over the profession. We always collaborate on different things. He comes to the edit, he says यार ये सीन थोड़ा अलग एडिट करते हैं हम लोग, मेरे माइंड में दूसरा म्यूजिक है, या मैं एडिट करने के बाद इसके स्टूडियो में चले जाता हूँ बैकग्राउंड म्यूजिक करते वक्त. वो कर रहा होता है बेचारा रात को 2-3 बजे, और फिर उसके बाद मैं घुस जाता हूँ कि वो सब चेंज कर देते हैं. वो अच्छा आदमी है कि मार के निकालता नहीं है. बट one of the good things which I felt, I worked when Salim Sulaiman was starting his music channel. उनका इनिशिएशन मैंने किया. संदेश आंडली जी का जब म्यूज़िक चैनल शुरू हुआ तब मैंने उनके लिए शुरुआत के सारे वीडियोस किए. तो समहाउ वो एक कहीं ना कहीं कनेक्शन ऐसा बना कि हितेश ने मुझे बोला मैं सोच रहा हूँ ये अपना चैनल शुरू करने का. आई सेड ये तो बेस्ट चीज़ है, मुझे तो एक्सपीरियंस भी है, आप शुरू करो और हम साथ में. बट आई नेवर इमेजिन्ड कि एक इंडिपेंडेंट म्यूज़िक वीडियो का थॉट कब एक इंडिपेंडेंट म्यूजिकल शॉर्ट फिल्म बन जाएगा. We never took it as a music video. We always took it that this is the thought and this is the belief which we have that हमें कहानी बोलनी है. और हमें कहानी एज टेक्नीशियंस अगर हम हर आदमी के लिए, हर दुनिया के लिए बोलने की कोशिश कर रहे हैं, अगर हम खुद हमें मौका मिले एक कहानी बोलने का और इतनी सोसाइटी की रेलेवेंट चीज़, जैसा हितेश ने बताया दैट हम लोग स्टूडियो में बैठे थे एंड वी वर जस्ट शॉक्ड कि एक यंग कपल 24-25 साल का, एंड दे बोथ हग्ड ईच अदर एंड दे जम्प्ड इनटू अ रिवर एंड डाइड. एंड अभी बस थोड़े दिन पहले, एंड वी वर वेरी कि ये ज़रूरी है. और हर बार एक पर्सपेक्टिव, एक स्टीरियोटिपिकल बना दिया है कि एक लड़की है, गरीब है, छोटे जात की है, तो उसके साथ आप कुछ भी किसी भी तरीके का बिहेव करोगे, उसके पास सैडनेस और रोने के अलावा कुछ है नहीं. नो, दैट्स नॉट द पॉइंट. अगर आप एक दिखा सकते हो, मतलब मैं पंजाब से आता हूँ, आप दिखा सकते हो कि ठीक है ब्रेकअप हो गया तो एक सरदार जी जा रहे हैं और वो पूरा बार तोड़ रहे हैं और दारू पी रहे हैं और नाच रहे हैं, सब कर रहे हैं, दैट इज़ एक्सेप्टेबल. दैट इज़ acceptable in the society saying कि हाँ this is manliness. No, that's not how it is. It is about how you take that emotion out of your system and not let that emotion drive you crazy. Not let that emotion drive you down as a human being. You are much more than one relationship or one instance in your life. You have your whole life.
और दैट वाज द थॉट विच वी वांटेड टू डू। एंड हमारा एक ही था कि हम सिनेमा वाले लोग हैं, कहानी कहनी है, जितना सिनेमैटिक तरीके से हम कह पाए, वो तो दिख ही रहा है आपको सिनेमा। क्योंकि हर आदमी, अगर ज़मीन से जुड़ा हुआ आदमी इसको देखे और समझे और उससे रिलेट करे, आई थिंक हमारा काम हो गया, जिसकी हमने करने की कोशिश की। एंड व्हेन वी हैव एक्टर्स एंड परफॉर्मर्स लाइक हर, when we have musicians and music director like her, when we have a director who doesn't give up। मैंने बिहाइंड द सीन जाके देखे हैं फुटेज, जहाँ पे मुझे ये रियलाइज हुआ है कि पूरा केओस है और एक आदमी शांत खड़ा है और पूरा केओस है और इसके फेस पे कोई रिएक्शन नहीं है, क्योंकि उसके माइंड में सिर्फ वो एक शॉट चल रहा है। और 15 मिनट बाद जब वो शॉट्स अपने कैमरा में जाके जब देखा, तब उनको रियलाइज हुआ कि ये क्यों शांत था। ये बहुत बड़ी चीज़ है जो एक आर्टिस्ट और एक टेक्नीशियन अपने आप को पुश करके करवाता है लोगों से। आज तो अपने फैमिली वाले एक दूसरे की बात नहीं सुनते। एक आदमी अनजान 150, 200, 300 लोगों के साथ खड़ा होकर अपने आप को कम्युनिकेट करे और वो रिजल्ट लेके आए क्रिएटिवली अलाइन होके, बहुत बड़ी बात है। आई थिंक आई वॉज वेरी लकी टू गेट दी अपॉर्चुनिटी टू डू दिस पर्टिक्युलर सॉन्ग। थँक यू। तर अशा पद्धतीने आपलं हे गाणं लॉन्च होत आहे, आता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार आता? नवीन गाणं ह्याच्यापुढे पण नवीन गाणं कुठलं दुसरं येणार आहे का? हो, आता आम्ही ह्याच्यानंतर पण प्लॅन करतोय, पण आता काय झालं, ह्याच्याने एवढे एक्सपेक्टेशन लोकांचे झाले आहेत ना आमच्यावर, तर काहीतरी इंटरेस्टिंगच करू। आणि यात खूप लोकांचा सपोर्ट पण आहे, म्हणजे डिरेक्टली आता हिवाळा येतोय, चालू झालाय, हो, काय आता पावसाळा का तर हिवाळा काहीतरी नेक्स्ट चालूच आहे आता प्लॅन, बघूया काय नेक्स्ट करायचं काय। बहुत लोग हो सॉरी वो बहुत लोग पूछ रहे हैं हमें कि क्या ये फीचर फिल्म है, क्या ये फीचर फिल्म है। तो वी आर थिंकिंग कि हाँ ठीक है, फीचर फिल्म है, एक सीन और एक गाना शूट हो गया, बाकी काम शुरू करते हैं थोड़ी देर में। मी एक सांगू इच्छितो की मी ऑडियन्सला सांगेन की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, हितेश मोडक ओरिजिनल्स, बिकॉज सचिन कांबळे प्रोडक्शनची जी माणसं आहेत त्यांनी सगळ्यांनी जाऊन इथे सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला खूप प्रचंड चांगली गाणी बघायला मिळणार आहेत। कारण की आता जे पहिलं गाणं आहे, त्याच्यानंतर आमची काही 3-4 जे पाईपलाईन्समध्ये गाणी आहेत ती अमेझिंग असणार आहेत। तो सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, हे मी तुम्हाला विनंती करतो। मी पण सेमच म्हणेन की सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, मग आम्हाला कळेल की तुम्हाला सगळं आवडतंय जे आम्ही करतोय, आणि मग आम्ही असंच अजून काहीतरी वेडवाकडं करत राहू। अमृता तुम्ही काय बोलता? नाही, येस, आधीपासूनच तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केलाय आणि आता माझ्या मते अजून जास्त सपोर्टची गरज आहे। खूप इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत, त्यामुळे प्लीज हितेशच्या यूट्यूब चॅनलला नक्की करा तुम्ही सबस्क्राईब, आणि मोर इंटरेस्टिंग व्हिडिओज आणि खूप काही मेसेजेस तुम्हाला मिळतील त्या व्हिडिओजमधून। सो मिस करू नका, नक्की करा। हितेश मोडक ओरिजिनल्स। थँक्यू। आप भी करो, आपकी इनका भी। मेरा थोड़ा अलग पर्सपेक्टिव है। मैं बहुत सिंपल चीज़ कहना चाहूँगा कि ये चैनल या ये जो हम वीडियोस बनाने की कोशिश कर रहे हैं, इसके मेन 3-4 पिलर्स हैं जो कि हमारे बेसिक फंडामेंटल्स हैं। हम टेक्नीशियंस हैं, हम अच्छा काम करने की कोशिश करते हैं, हम क्रिएटिव्स हैं, हम स्टोरी टेलर्स हैं और हम एंटरटेनर्स हैं। हम ये सारी चीज़ों की जिम्मेदारी खुद लेते हैं। हम अच्छा कंटेंट बनाने की कोशिश करेंगे, आपको एंटरटेन करने की पूरी तरीके से कोशिश करेंगे। अगर आपको अच्छा लगा, जो हम जिम्मेदारी लेते हैं आपको लगेगा, अगर आपको अच्छा लगा तो आप ज़रूर सपोर्ट कीजिए, बिकॉज इट्स अ 2-वे रिलेशनशिप एंड वी बिलीव कि पहले हमारी जिम्मेदारी है आपको कुछ देना, ताकि आप हमें सपोर्ट करें। थैंक यू सो मच। थैंक यू।